नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटल्यानंतर आज ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय संकल्प मेळावा टिपटॉप सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्री कपिल पाटील, शहर अध्यक्ष श्री संदीप लेले, आमदार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचं आव्हान स्वीकारलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहरामध्ये 66 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर निवडणुकीनंतर महानगरपालिकेमध्ये बसेल असा विश्वास यावेळी श्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। जो निर्णय शिवसेनेच्या माध्यमातून घेतला त्यामुळे भारतीय जनता पार्टीतल्या गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक चांगली संधी आहे आणि त्यामुळे आम्हाला नक्की फार इथल्या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये फार चांगलं वातावरण आणि चांगल्या मताने आणि चांगले उमेदवार आमचे जिंकून येतील। 66+ हा जो इकडच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेला जो नारा आहे तो यशस्वी होईल। भारतीय जनता पार्टीचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले यांनी युती तुटल्याचं स्वागत केलं आहे। युती तुटल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल। भारतीय जनता पार्टी 131 ठिकाणी आपले उमेदवार उभे करेल असं देखील यावेळी श्री संदीप लेले यांनी सांगितलं। मित्रपक्षाने समोरूनच युती तुटल्याचं जाहीर केल्यामुळे आमच्या सर्व इच्छुक कार्यकर्त्यांना सर्वच्या सर्व प्रभागात लढायला मिळणार आहे आणि त्यामुळे सर्वांना नाही परंतु 500 पैकी 131 जणांना तर नक्कीच आम्हाला संधी देता येणार आहे आणि त्याबद्दल कार्यकर्ते समाधानी आहेत। भारतीय जनता पार्टीच्या या विजय संकल्प मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते। कार्यकर्त्यांचा उत्साह यावेळी अक्षरशः ओसंडून वाहत होता। एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी युती तुटल्याचं स्वागत केलेलं असताना दुसरीकडे शिवसेनेने देखील युती तुटल्याच्या घोषणेची पाठराखण केली आहे। उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा सगळा निर्णय हा अतिशय योग्य आहे। आता भारतीय जनता पार्टीला तिची खरी जागा कळेल असं कार्यकर्त्यांचं त्याचप्रमाणे शहरातील नेत्यांचं म्हणणं आहे। बघूया ठाणे शहरातील शिवसेनेचे नेते काय म्हणतात। खरोखर आज शिवसैनिक एवढे खुशाल आहेत आणि तुम्ही बघितलं असाल तर संपूर्ण ठिकाणी आतिषबाजी होते आणि ते 50 वर्षे आज आमच्या पक्षाला झालं आणि 25 वर्षे आम्ही युतीत असताना देखील त्यांना जे माज चढलं होतं ते माज आता उतरण्याचा टाईप शिवसैनिक त्यांना दाखवणार आहे। उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आम्ही त्या निर्णयाच्या बरोबर आहोत आणि ऑलरेडी आमची स्वबळावर लढण्याची तयारी झालेली आहे। ते आमच्याबरोबर आले असते तर त्यांचा फायदा होता आणि आता आमच्या शिवसैनिकांचा फायदा होणार आहे। शिवसैनिक ज्या जागा आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेच्या लढत होती त्या जागा शिवसैनिक लढतील आणि त्या सर्व जागा आम्ही जिंकून येऊ। सोबत लढतो किंवा युती होणार होईल किंवा नाही होईल हा प्रश्नच नाही आमच्यासमोर। आम्ही जेव्हा 5 वर्ष काम करतो तर काम करत असताना कोणी समोर आला तरी त्याच्या समोर जायची तयारी आहे। आम्ही गृहीत धरलं नव्हतं आमच्या समोर कोण येईल तो कोणी येऊ दे, आता उद्या स्वबळावर लढतोय ही सांगायची गरजच नाही। शिवसेना तयारच असते। आता बीजेपीला त्यांची कुवत कळेल आणि फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुंबई असो, ठाणा असो, पुणा असो, नाशिक असो प्रत्येक शिवसैनिक ज्या द्वेषाने पेटून उठलेला आहे त्याला एकच माहिती आहे की आता फक्त शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय, त्यांचा आदेश आणि फक्त काम करायचं आणि धनुष्यबाण हाच आमचा उमेदवार आहे। आणि ठाणे शहरातील काही व्यापाऱ्यांनी नुकतीच एक बैठक घेऊन या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना 10 जागा सोडाव्या अन्यथा व्यापारी स्वतः निवडणूक लढवतील अशा प्रकारची घोषणा केली होती। या पार्श्वभूमीवर आज ठाणे शहरातील अन्य काही व्यापाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये व्यापारी वर्गाला 10 जागा न दिल्यास स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा करणाऱ्या व्यापाऱ्यांचा जोरदार निषेध करण्यात आला। या संदर्भात नुकतीच एक बैठक जैन मंदिरात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला राजस्थानी, वागड, कच्छ, पटेल समाजातील व्यापारी उपस्थित होते। ठाण्यातील व्यापारी वर्ग हा पिढ्यानपिढ्या व्यापार करतो आहे। राजकारण हा व्यापाऱ्यांचं क्षेत्र नाही। मात्र कोणाला वैयक्तिकरित्या निवडणूक लढवायची असेल त्यांनी लढवावी। मात्र व्यापाऱ्यांनी 10 जागांची मागणी केली आहे ही दिशाभूल करणारी माहिती आहे। अशा प्रकारची मागणी म्हणजे सर्व राजकीय पक्षांवर दबाव आणण्याचं तंत्र आहे आणि ते लोकशाहीला घातक आहे असा सूर या पत्रकार परिषदेमध्ये उमटला। नवीन पितांबरी डिशवॉश बारणी भांडी होतील
नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप। ट्रांज़ैप ज़ैप, ट्रांज़ैप ऐप। एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ, just tap the tab of ट्रांज़ैप ऐप and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, सिंपल इजी फास्ट है ये ट्रांज़ैप just like a finger snap। ट्रांज़ैप ऐप, ट्रांज़ैप ऐप। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती काल ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली। धर्मवीर आनंद दिघे नावाचं गारुड संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर अक्षरशः वादळासारखं पसरलं होतं। अगदी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील छोट्या छोट्या शिवसैनिकांची माहिती देखील धर्मवीर आनंद दिघे यांना अगदी बिनतोड असायची आणि त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर आपली पकड धर्मवीर आनंद दिघे यांनी बसवली होती आणि त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं जाळं हे प्रचंड मोठ्या प्रमाणात विणलं गेलं होतं। धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू होऊन आता जवळपास 17 वर्ष लोटली, मात्र अद्यापही धर्मवीर आनंद दिघे नावाचं हे वादळ शांत झालेलं नाही। हे कालच्या जयंती दिनी पुन्हा एकदा दिसून आलं। आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांचा अक्षरशः महापूर या ठिकाणी लोटला होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, माजी महापौर श्री एच.एस. पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री आनंद दिघे यांना काल श्रद्धांजली अर्पित केली। यावेळेस आमदार श्री रवींद्र फाटक यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी शिवसेनेच्या वतीने शिवसेना गीत आणलं गेलं। या शिवसेना गीताला शिवसैनिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। अगदी ठाण्यासाठीच्या शिवसेनेने देखील एक गीत तयार केलं होतं। शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना या गीताला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक शिवसेना गीत लॉन्च करण्यात आलं आहे। या शिवसेना गीताला देखील पहिल्या दिवसापासूनच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे। बघूया काय आहे हे गीत। संकटांना रोखण्या ताठ बुलाकणा दुश्मनाला जिंकण्या
झुंज देऊ पुन्हा. रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे, आज हृदयातूनही घोषणा गरजू दे. बोललो जे तेच केलंय, करून दाखवलंय. शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना. मनगटातून वाहते हे शौर्य शिवबाचे, ऐकुनी तर काळी शत्रू थरथरा कापे. हो मिरवले रंगीत झेंडे ज्यांनी भवताली, त्यांची भगव्या वादळाने लक्तरे केली. बोललो जे तेच केलंय, करून दाखवलंय. शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना. घडपण्या महाराष्ट्र बघा घेतला हवसा, हरवलेल्या पावलांना देऊया रे दिशा. भ्रष्टाचाराचे हात त्यांचे डाव उथळूया, ध्यास प्रगतीचा उराशी ध्येय गाठूया. बोललो जे तेच केलंय, करून दाखवलंय. शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले
तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. महामार्गावर दरोडे टाकून वाहनांच्या चालकांना लुटणारी 6 जणांची टोळी ठाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पोलीस पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडनं लुटलेला 37,48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस पथकाने 1.5 महिने अपहरण करून ठेवलेल्या वाहन चालकाची देखील सुटका केली. पोलिसांनी एक गावठी कट्टा, 3 हॉकी स्टिक, प्लास्टिकची टायगन, गुंगीच्या अल्फाझोलमच्या 20 गोळ्या, चिकटपट्टी, गुन्ह्यात वापरलेली झायलो गाडी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. डोंगरसिंह राजपुरोहित राहणार टेमगर हा या टोळीचा सूत्रधार आहे. बदे आलम खान, त्याचप्रमाणे प्रेमनाथ देवळीकर, मोहम्मद उमर शहा, मोहम्मद आरिफ खान हे देखील या टोळीमध्ये सहभागी होते. या टोळीने 1.5 महिन्यापूर्वी 2 ट्रक लुटल्याची कबुली दिली आहे. 1.5 महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथे निघालेल्या ट्रकचा चालक रियासत रमजान शहा याचं अपहरण करून त्याला ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्याला ही टोळी रोज अल्फाझोलमच्या गोळ्या देऊन त्याला झोपलेल्या अवस्थेत ठेवायचे. अखेर पोलीस पथकाने या चालकाचीही 1.5 महिन्यानंतर सुटका केली आहे. 1.5 महिन्यांपूर्वी ट्रक घेऊन निघालेला रियासत हा भरलेला ट्रक घेऊन पसार झाल्याचा संशय ट्रक मालकाला होता. दरम्यान पोलिसांच्या या धडक कारवाईत सत्य समोर आलं आहे. या अटक सत्रादरम्यान एका आरोपीने धूम ठोकत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस त्याचा देखील शोध घेत असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820949420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.